नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आजच्या या लेक्चरमध्ये आज आपण परकीय व्यापार 2024 जो एमपीएससी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे, म्हणजेच एमपीएससी कंबाईन या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो परकीय व्यापार महत्वाचा आहे, ज्याचे आकडेवारी जी आहे ती महत्वाची आहे किंवा कुठे आपला परकीय व्यापार चालतो, हे सगळं काही या लेक्चरच्या माध्यमातून एक छोटासा लेक्चर आहे, पण या लेक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेऊ. ओके. तर परकीय व्यापारासंबंधी सिंपली एक गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो, की जो परकीय व्यापार असतो हा दोन प्रकारचा असतो. ठीक आहे. परकीय व्यापाराला दोन प्रकारामध्ये आपण डिवाइड करतो. एक आहे वस्तूंचा व्यापार, एक आहे वस्तूंचा व्यापार आणि एक आहे सेवांचा व्यापार. ठीक आहे. आपण वस्तूही विकतो आणि सेवाही विकतो. सेवांचा व्यापार. आता सेवांचा व्यापार म्हणजे काय सर? वस्तूंचा व्यापार तुम्हाला समजलं असेल, की वस्तूंचा व्यापार आपण त्या वस्तूला म्हणतो, की सपोज माझ्याजवळ एक मोबाईल आहे, तो मोबाईल मी दुसऱ्या देशाला विकतोय किंवा माझ्याजवळ एखादी वस्तू आहे, ती वस्तू मी दुसऱ्या देशाला विकतोय, त्याला म्हणलं जातं वस्तूंचा व्यापार. आणि सेवांचा व्यापार म्हणजे काय? सपोज की एखादं आयटी कंपनी आहे, एखादा फॉरेनचा क्लायंट आहे आणि त्याला मी माझी सेवा जी आहे ती विकतोय. ठीक आहे. फॉरेन क्लायंटने माझ्याकडे काय मागितलेलं आहे किंवा अमेरिकन एखादा व्यक्ती आहे, कंपनी आहे, अमेरिकन एक कंपनी आहे, त्यांना एक सॉफ्टवेअर तयार करायचं आहे. अशा वेळेस मी काय करतो, माझं सॉफ्टवेअर त्यांना विकतो, म्हणजे माझी काय देतोय रे, सेवा जी आहे त्यांना देतोय. ठीक आहे. वस्तूंचा व्यापार एक फिजिकल वस्तू जी आहे त्यामध्ये मी विकतोय आणि सेवांचा व्यापार इन द सेन्स की तुम्ही बँकिंग सिस्टीम असेल किंवा कोणतं सिस्टीम असेल, ते सिस्टीम तुम्ही त्याला देताय, याला म्हटलं जातं सेवांचा व्यापार. ठीक आहे. तर अशा प्रकारे वस्तूंचा व्यापार आणि सेवांचा व्यापार हा दोन प्रकारे केला जातो. आता त्या सेवांमध्ये वेगवेगळ्या सेवा असू शकतात. वाहतूक सेवा आहे, तुम्ही एखाद्याला ट्रॅव्हलिंगसाठी प्रवास सेवा देत असाल, संगणक सेवा तुम्ही, जसं आम्ही आयटी कंपनीचं एक्झाम्पल सांगितलं, व्यवसाय सेवा देत असाल, अशा वेगवेगळ्या सेवा ज्या आहे या तुम्ही देता. ठीक आहे. आता वस्तूंचा व्यापार जो चालतो याच्यामध्ये सुद्धा दोन भाग पडतात. एक आहे आयात आणि निर्यात. आयात आणि निर्यात. त्याचप्रमाणे सेवांचा जो व्यापार आहे याचे सुद्धा दोन भाग पडतात. आयात आणि निर्यात. म्हणजे काही वस्तू या आयात होतात, काही वस्तू निर्यात होतात. त्याप्रमाणे काही सेवा ज्या आहे या आयात होतात आणि काही सेवा ज्या आहे या निर्यात होतात. ओके. आता आयात या कोणकोणत्या वस्तूंच्या केल्या जातात, तर लक्षात असू द्या मित्रांनो, की 2021 ची एक आकडेवारी होती, ज्याच्यानुसार असं सांगण्यात आलं होतं, की आपण आयात आणि निर्यात ज्या वस्तू करतो, त्यामध्ये आयात आपण किती वस्तू करतोय, तर आपल्या टोटल भारतामध्ये 6,000 वस्तूंची आयात केली जाते. 6,000 वस्तूंची आयात जी आहे ती केली जाते. हे आकडेवारीनुसार पुढे आलेलं होतं. ओके. तर या आयातीमध्ये आणि निर्यातीमध्ये सुद्धा डिवायडेशन केलं जातं. ओके. तुम्हाला सांगायचं झाल्यास आयातीमधलं कसं डिवायडेशन केलं जातं? तर आयातीमध्ये सिंपल एक डिवायडेशन असतं. आयातीचे दोन भाग जे आहेत ते पाडले जातात. ज्याच्यामध्ये असतात वस्तू आणि वस्तू गटानुसार असतात आणि वस्तू वैयक्तिक वस्तूनुसार असतात. ओके. एक असतं गटानुसार आणि एक डायरेक्ट वस्तूनुसार. आणि हे मी आयात म्हणतोय. ओके. नुसार. ठीक आहे. त्याचबरोबर निर्यातीचे सुद्धा दोन भाग केले जातात. एक आहे गटानुसार आणि एक आहे वस्तूनुसार. वस्तूनुसार. ओके. आता गटानुसार काय डिवायडेशन जे आहे ते केलं जातं बघा. वस्तू गटानुसार जेव्हा आपण बघतो, तेव्हा या गटामध्ये कोणतं येतात सर? इंधन आहेत. ठीक आहे. फर्स्ट क्रमांकावर यामध्ये इंधन आहे. भांडवली वस्तू आहे, अन्न आणि संबंधित वस्तू आहे, इंधन, भांडवली वस्तू, भांडवली वस्तू आणि अन्न आणि त्याच्याशी संबंधित वस्तू. ठीक आहे. थर्ड क्रमांकावर आहे अन्न व त्याच्याशी संबंधित जेवढेही फूड आयटम्स असतील त्याच्याशी संबंधित वस्तू. हे येतात गटानुसार. ठीक आहे. कारण की आपण एक सपोज मला एखाद्याला अन्न जे आहे, माझ्या इकडे जे शेत्या होतात, ठीक आहे, त्याची सपोज मला आयात करायची आहे, तर मी फक्त कांदाच बोलवेल का? मी इतरही ज्या भाज्या आहेत त्याही बोलू शकतो. मी इंधन एकाच प्रकारचं बोलवेल का? नाही. मी इंधन अनेक प्रकारचे बोलू शकतो. म्हणजेच काय, तर हे मी बोलवतोय गटानुसार. ठीक आहे. भांडवली वस्तू मी बोलवतोय गटानुसार. एक पर्टिक्युलर वस्तू न बोलवता त्याच्या रिलेटेड जेवढ्याही वस्तू आहेत त्यांची मी आयात करतोय. हे सगळं काही मी बोलवतोय गटानुसार. आणि वस्तूनुसार काय असेल? वस्तूनुसार तुम्ही इलेक्ट्रॉनिक वस्तू, एक वस्तू जर मला लागत असेल, मला फक्त कम्प्युटरचा मदरबोर्ड लागतो. तर मी इतर मदरबोर्ड मला लागतोय, तर मी पूर्ण कम्प्युटर बोलवेल का? नाही ना. तर त्याप्रमाणे लक्षात असू द्या. इतर यांमध्ये येतं मित्रांनो, वस्तूनुसार म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आयटम्स. त्याच्यानंतर मला लागत आहे सोनी. सोने जर मला लागत आहे, तर मी चांदीही त्याच्यासोबत बोलवेल का? नाही. त्याच्यामुळे मला जर लागत आहे सोनं, तर मी फक्त सोनंच बोलवेल. ठीक आहे. त्याच्यानंतर मला एखादं रसायन लागत आहे, तर मी इतर बोलून ठेवेल का? त्याप्रमाणे मी सध्या बोलवेल फक्त एक रसायन. ठीक आहे. म्हणून लक्षात असू द्या, की आयात ज्या वस्तूंची आपण करतो त्याच्यानुसार दोन भाग पडतात, गटानुसार आणि वस्तूनुसार. गटानुसार येतं इंधन, भांडवली वस्तू आणि अन्न. कारण की जे आपण एक एक पर्टिक्युलर वस्तूने बोलवतो त्याचं गटामध्ये बोलू शकतो. आणि
वस्तूनुसार सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स आहे, सोनं आहे, त्यामध्ये इतरही धातू घेऊ शकता. चांदी आहे, चांदी सोबत मी सोनं बोलवेल का नाही? चांदीला पर्टिक्युलरली बोलवेल. एखादा मी धातू बोलवतोय, एखादं रसायन बोलवतोय, तर ते मी पर्टिक्युलर तेच रसायन बोलवेल. त्यासोबत मी इतर गोष्टी बोलवणार नाही. ठीक आहे? आणि त्याचप्रमाणे निर्यात सुद्धा केली जाते काही वस्तूंची. निर्यात गटानुसार सुद्धा होते आणि वस्तूनुसार सुद्धा होते. गटानुसार निर्यातीमध्ये काय येतं सर? तर गटानुसार निर्यातीमध्ये आहे उत्पादित वस्तू. ठीक आहे? ज्या वस्तू मी इथे उत्पादित करतोय, ठीक आहे? उत्पादित करतोय, त्या वस्तूंची निर्यातही मी गटानुसार करू शकतो. वेगळ्या वस्तू त्याच्यासोबत पाठवू शकतो, की उद्या पुढे जर त्यांना लागला माल, तर ते माझ्याजवळून घेऊ शकतात. म्हणून उत्पादित वस्तूमध्ये गटानुसार मी उत्पादित वस्तूही त्यांच्याकडे निर्यात करू शकतो त्याची. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे कृषी आणि संलग्न वस्तू. कृषी रिलेटेड जेवढ्याही वस्तू असतील, जसं आपण आयातीमध्ये गटानुसार अन्न बघितलं होतं, त्याचप्रमाणे कृषी रिलेटेड जेवढ्याही वस्तू असेल, त्याचे सुद्धा मी गटानुसार विभाजन जे आहे ते करू शकतो. आणि वस्तूमध्ये काय येतं सर? वस्तूमध्ये आहे खडे आणि दागिने. ठीक आहे. दागिन्यांची मी निर्यात जी आहे ती करू शकतो. यंत्रसामुग्री आहे, जसं इलेक्ट्रॉनिक्स दिलेलंच होतं. यंत्रसामुग्री. ठीक आहे. त्याच्यानंतर तयार कपडे आहे. जर कपडे बनवले असतील, तर मी इतर कपडे त्याच्यासोबत पाठवणार नाही. ज्या कपड्यांची मागणी आहे, त्याच कपडे जे आहेत ते मी वस्तूनुसार त्यांना पाठवेल. अशा प्रकारे वस्तूंचं जे आहे आयात आणि निर्यात जी केली जाते. ठीक आहे. त्याचप्रमाणे सेवांची सुद्धा गटानुसार आणि वस्तूनुसार होतं का? नाही. सेवांना आपण गटानुसार पाठवूच शकत नाही. जर कोणी मला एक सॉफ्टवेअर मागितलं असेल, तर मी इतरही सॉफ्टवेअर कशाला पाठवेल? त्याला कामच नाहीये त्या बाकीच्या सॉफ्टवेअरचं. ठीक आहे. त्याने जर एखाद्याला जर मला प्रवास सेवा द्यायची आहे, तो फॉरेनर भारतामध्ये आलेला आहे आणि मला जर त्याला त्या व्यक्तीला, फॉरेनर व्यक्तीला जर त्याला त्याच ठिकाणी पर्टिक्युलर ठिकाणी जायचं असेल, तर मी त्याला त्याच ठिकाणी नेऊन ठेवेल. ठीक आहे. म्हणजे मी काय देईल? पर्टिक्युलर प्रवास सेवा त्याला देईल. ठीक आहे. जर एखादी फॉरेन फ्लाइट्स असेल, त्यांनी मला मागितली आहे, की मला मुंबई टू सपोज मला मुंबई टू अमेरिकेची किंवा नॉर्वेची फ्लाइट मला पाहिजे आहे. ठीक आहे. मुंबई टू नॉर्वेची मला फ्लाइट पाहिजे आहे. इंडिया टू नॉर्वे त्याला जायचं आहे. तर त्याला मी नॉर्वेतच पाठवेल ना. त्याला मी अमेरिकेत किंवा इंग्लंडमध्ये पाठवून कायच उपयोग? ठीक आहे. एखाद्याने लंडनची फ्लाइट मागितली आणि त्याला मी अमेरिकेमध्ये नेऊन सोडतोय, तर त्याचा उपयोगच काय? ठीक आहे. म्हणून लक्षात असू द्या, सेवांमध्ये गटानुसार विभागणी केल्या जात नाही. ओके. त्याच्यानंतर आयातमध्ये कोणकोणते येतात सर? तर सेवांच्या आयातीमध्ये आहे व्यवसाय सेवा. एखाद्याला बिझनेस रिलेटेड काम असेल तर मी देऊ शकतो. व्यवसाय सेवा, प्रवास सेवा, ठीक आहे. फ्लाइट चालतात, प्रवास सेवा, वाहतूक सेवा, ठीक आहे. प्रवास सेवामध्ये वाहतूक सेवा कन्क्लूड केल्या जाईल. ओके. त्यानंतर निर्यातीमध्ये कोणत्या येतात? निर्यातीमध्ये आहे संगणक सेवा, संगणक सेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर यामध्ये सुद्धा प्रवास सेवा येते आणि व्यवसाय सेवा. प्रवास सेवा आणि व्यवसाय सेवा. ठीक आहे. व्यवसाय. ओके. प्रवास सेवा का बरं सर दोन्हीकडे येतं? म्हणजे आयातही करतो, निर्यातही करतो. प्रवास आपल्याला फ्लाईटने प्रवासा बाहेरचे लोकही आपल्याकडे येतात, आपले लोकही बाहेर जातात. त्यामुळे आपल्याला प्रवास जो आहे हा दोन्हीकडे द्यावा लागतो. त्यामुळे आपण त्याची आयातही करतोय आणि त्याची निर्यातही करतोय. ठीक आहे. ह्या गोष्टी लक्षात असू द्या. ओके. तर हे होतं मित्रांनो एक छोटंसं लेक्चर ज्याच्यामध्ये परकीय व्यापार कसा चालतो हे कदाचित तुम्हाला समजलं असेल. परकीय व्यापार अशा प्रकारे आपण डिवाइड करून चालवू शकतो. परकीय व्यापारासंबंधी एवढ्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात असू द्या, ज्या 2024च्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. ठीक आहे. जर मित्रांनो हे तुम्हाला लेक्चर थोडंफार जरी आवडलं असेल तर लाईक शेअर नक्की करा. सबस्क्राईब चॅनलला करून ठेवा आणि कोणत्याही टॉपिकवर लेक्चर हवं असल्यास कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगत चला. तर मित्रांनो भेटूया आता पुढच्या लेक्चरमध्ये.